नमस्कार, मी गौतम कांबळे. जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची बैठक हदगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे नुकतीच संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राजेश्वर हत्ती अंबिरे पालमकर हे होते, तर जिल्हा कमिटीतील पदाधिकारी महासचिव राम माळाकोळीकर, सचिव देवानंद पाईकराव, उपाध्यक्ष राम नरवाडे, मीडिया प्रमुख अमर हत्ती अंबिरे, माजी जिल्हा सहसचिव राजू माठोरे, माजी तालुका अध्यक्ष डॉक्टर रविराज दुधकावडे, हिमायतनगर तालुका उपाध्यक्ष संतोष खिल्लारे, माजी तालुका अध्यक्ष देवानंद पाईकराव, माजी सभापती पांडुरंग दुधाडे, मुकुंद नरवाडे, संदीप दवणे, राम नरवाडे, कपिल वाठोरे, तुकाराम मुनेश्वर, रावसाहेब कदम, योगेश लव्हाळे आणि काळबांडे यांची उपस्थिती होती. तालुका अध्यक्ष हितायत खान पठाण व त्यांची संपूर्ण कमिटी तसेच हदगाव हिमायतनगर विधानसभा क्षेत्रातील वंचित बहुजन आघाडीचे सर्वच कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व नगर परिषदेच्या निवडणुका लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले. उमेदवारांच्या मुलाखती, कार्यकर्त्यांच्या अडचणी, निवडणुकीतील रणनीती आणि मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन यावर सविस्तर चर्चा झाली. सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन निवडणूक लढवून वंचित बहुजन आघाडीचा झेंडा सत्तेवर फडकवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत वंचितची ताकद दाखवून द्यायची आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नावर शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते, पारदर्शक योजना यावर आधारित जन आंदोलन उभारून परिवर्तन घडवायचे आहे. आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यांनाच मतदान करणे आवश्यक आहे, असे जिल्हाध्यक्ष हत्ती अंबिरे हे मार्गदर्शन करताना बोलत होते. या बैठकीदरम्यान असे ठरवण्यात आले आहे की सक्रिय व निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारीसाठी प्रथम प्राधान्य दिले जाईल. सक्रिय सभासद नोंदणी मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवणार असून समविचारी पक्षासोबत युतीबाबत परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाविरुद्ध तीव्र लढा देण्याचा सूर या बैठकीत उमटला. या बैठकीचे नियोजन देवानंद पाईकराव आणि हितायत खान पठाण यांनी केले होते. या बैठकीला हिमायतनगर हदगाव तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव संदीप धनवे, उपाध्यक्ष गणेश मुनेश्वर, त्याचबरोबर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. महिलांचा यामध्ये लक्षणीय सहभाग आणि तरुण कार्यकर्त्याचा उत्साह उल्लेखनीय होता. जिल्हा अध्यक्ष हत्ती अंबिरे यांनी संयोजकाचे कौतुक करत सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले की स्थानिक स्वराज्य संविधानाची मोहर उमटवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आता जनतेच्या दारात जाऊन परिवर्तनाचे काम सुरू करावे. वंचित बहुजन आघाडीचा जोश आणि जनाधार पाहता नांदेड जिल्ह्यात परिवर्तनाची लाट आणखी वेग घेईल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हत्ती अंबिरे यांनी व्यक्त केले. ब्युरो रिपोर्ट, जी.के. न्यूज, नांदेड. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.